नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना डब्यात काय द्यायचं रोज हा नेहमीच प्रश्न पडलेला असतो. त्यासाठी आपण टिफिन सिरीज सुरू केलेली आहे. त्यातली पहिली रेसिपी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे मिश्र पिठांचं पौष्टिक धिरडं. अतिशय छान लागते ही चवीला. हे कशी बनवायची ते आपण पाहूयाच, पण चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा. तर आजची आपण रेसिपी पाहूया मिश्र पिठांचं पौष्टिक धिरडं. पौष्टिक धिरडं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे ही 3 प्रकारची पिठं घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी याचं समप्रमाणात म्हणजे अर्धी वाटी ज्वारी, अर्धी वाटी बाजरी आणि अर्धी वाटी नाचणी. आता ह्याच्यात आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया. अर्धी वाटी बेसन घेतलं, पाव वाटी तांदळाचं पीठ, त्यानंतर मसाले बघूया. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे, तुम्ही त्याऐवजी लाल तिखट जास्ती टाकू शकता. त्यानंतर चिमूटभर हिंग. आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया. इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. हा मध्यम आकाराचा कांदा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता याच्यामध्ये. गाजर हे अर्धा गाजर घेतलं छोटं मी बारीक किसून घेतलेलं आहे. आणि इथे ही एकच हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे. आता मुलांना जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तिखट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि ही बारीक चिरलेली 1 चमचा कोथिंबीर. हा रवा घेतलेला आहे बारीक. हा मी भिजत घातला होता 15 ते 20 मिनटं. तुम्ही ह्याच्यामध्ये रवा घालून नंतर पीठ भिजत ठेवलं 15-20 मिनटं तरीही चालेल. तर रवा घालून घ्यायचा. हा प्रमाणामध्ये 1 चमचा रवा आहे. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा बारीक चिरून घालू शकता. म्हणजे कोणत्या पालेभाज्या, मेथी घालू शकता, पालक बारीक चिरून घालू शकता, त्याही छान लागतात. मुलं खात नसतील भाज्या तर तोही बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून छान असं स्मूथ बॅटर बनवून घेऊया. हे बघा, त्याचं स्मूथ असं आपण बॅटर बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. आणि हे जे आता मिश्रण होतं सगळं म्हणजे पीठ आणि सगळ्या भाज्या वगैरे, ह्याच्यामध्ये मला टोटल 4 वाट्या पाणी लागलं एवढं पातळ बॅटर बनवायला. हे पातळच ठेवायचं, घट्ट केलं तर ह्याची धिरडी आपल्याला व्यवस्थित पाडता नाही येत. सो हे बघा व्यवस्थित असं सरसरीत आहे एकदम. हे बघा. तर आता आपण एक 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवू आणि आपण पॅन गरम करत ठेवूया. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे. आता त्याला आपण थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊया. आणि यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते चमचाभर सोडायचं. अशी छान अशी जाळी आली याला. आता हे लो टू मीडियम फ्लेमवर आपण अर्धा मिनिट फक्त झाकण ठेवायचं आहे आणि ठेवून द्यायचं. अर्धा मिनिट झालेला आहे. झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण असं साईडला इथून तेल सोडायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असं ते खालून चिकटणार नाही आणि व्यवस्थित ते सुटेल. थोडंसं वरून तेल सुटं लावून द्यायचं आणि ह्याला असंच शिजवून द्यायचं. खालची बाजू व्यवस्थित सुटल्याशिवाय त्याला पलटवायला जायचं नाही, नाहीतर तुटणार. धिरडं एक बाजूने व्यवस्थित शेकलेलं आहे. आता आपण ह्याला उलटून घेऊया. सगळ्या बाजूच्या छान स्क्रेप करून घ्यायच्या आणि छान असं उलटून घ्यायचं. किती छान रंग आलाय बघा. आणि ही सुद्धा दुसरी बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची. मग आपण ते काढून घेऊया. धिरडं आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. ते बघा. तर पौष्टिक असं हा मिश्र पिठाचं धिरडं नक्की करून पहा. फार अप्रतिम लागतं. तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा खाऊ शकता. मुलांना डब्यात तर आवडतं आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. फार अप्रतिम लागतं. तर हे तुम्ही करून बघितलं त्याचा फोटो नक्की मला शेअर करा आणि नक्की कमेंट करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोवर स्वस्त रहा, काळजी घ्या.